मम्मी, आज तू जेवणाला काय बनवणार आहे? आज आपण जेवणाला करणार आहोत हे छानसं वांग. आणि तुला वांग आवडतं का? हा, खूप आवडतं. तर मग आता आपण वांग करूया. ओके, चालत. चला. तर खोबरं, तीळ, कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रक याचं चांगलं भाजलं. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्याचं मी कूट करून घेतलेलं आहे. आता आपण खोबरं आणि कांदा हे वाटण मिक्सरला फिरवून घेऊया. सगळ्यात पहिलं आपण तेल गरम केलं, त्याच्यामध्ये मोहरी ॲड केली. मोहरी चांगली तडतड दिली. जिरी टाकली. आपण वाटलेला मसाला टाकला. त्याच्यात अजून थोडासा मसाला ॲड करूया. आता आपण मसाले घालूयात. सगळ्यात पहिली हळद, कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल तिखट. आणि मग आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊयात. याच्यामध्ये मी शेंगदाणे, बारीक केलेले शेंगदाणे आणि थोडीशी लाल तिखट, थोडंसं मीठ, थोडीशी हळद घालून मिक्स केले. ते वांग्यामध्ये छान असं दाबून दाबून भरले. बघताय ना तुम्ही? छान असं आपण दाबून दाबून भरूया. पुन्हा मी तुम्हाला एक भरून दाखवते. छान असं आपण दाबून दाबून भरूयात. बघा, हे असं भरायचं. आता आपण मसाला छान परतला गेलेला आहे. आपण त्याच्यामध्ये आता छान वांग टाकून हलवूया. हलवूया. छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण वांगी टाकूया. हलवूया त्याला. इतकं टेस्टी होतं ना हे वांग, खूप टेस्टी. छान हलवून घेतलं आपण त्याला. आता त्याच्यामध्ये आता छान आपण चवीनुसार मीठ टाकूया. मीठ आपल्या अंदाजाने टाकायचं. जरा हलवलं. त्याच्यामध्ये एक झाकण ठेवायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकतं असं. त्याच्यामध्ये आता 2 ग्लास पाणी टाकूया, जेणेकरून वांग्याचा मसाला छान असा सेट होईपर्यंत पाणीही गरम होईल. डायरेक्ट गार पाणी टाकलं ना टेस्ट खराब होते.
हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये हे पाणी, गरम झालेलं पाणी हळूहळू टाकलं. त्याच्यामध्ये तर अजून थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. राहिलेला शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपल्याला तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. तुम्हाला बघून वाटतंय ना छान? तर अजून आम्ही चम्मच धुवून ताटातलं सगळं शेंगदाण्याचं कूट त्याच्यात पाणी टाकून आपण सगळं आता शिजवून घेऊयात. आता हे 10 मिनिटात रेडी झालेलं आहे. छान हलवूयात त्याला. थोडंसं मला पातळ वाटतंय, थोडंसं आपण याला जरा आटवूया. हे रेडी. कसं वाटतंय? छान ना? नक्की तुम्ही पण ट्राय करा. हे बघा, आपल्या भाजीला छान तेल सुद्धा आले.